मध्यरात्रीपासून नाताळ सणाला सुरुवात झालेली आहे. अखंड जगभर हा सण जो आहे तो उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये देखील मोठ्या जल्लोषात हा सण साजरा होत आहे. ठिकठिकाणी नाताळ निमित्त सजावट केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई देखील मोठ्या प्रमाणावर केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध मॉल्स असून देत किंवा इतर काही ठिकाणी देखील सजावटीसाठी नाताळचे सांता क्लॉज असून देत किंवा सांता ट्रीज असून देत हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जर आपण पाहिलं तर नाताळ सण हे सेलिब्रेट करणारे, नाताळ सण साजरा करणारी ख्रिश्चन फॅमिली आपल्यासोबत आहे. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा प्रकारे ते हा सण साजरा करतात. त्याचप्रमाणे मेन म्हणजेच मुख्य वैशिष्ट्य काय असतं या सणादरम्यान ते आपण त्यांच्याकडूनच थेट जाणून घेणार आहोत. फर्नांडिस फॅमिली आपल्यासोबत आहेत. थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. थँक्यू सर, मेरी क्रिसमस. थँक्यू सो मच. आज जो सुरुवात झालेली आहे, खरं तर काल मध्यरात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे ख्रिसमसला, कशा प्रकारे साजरा केली जाते मेरी क्रिसमस? तर आमचा क्रिसमसचा सण आहे ना, हा मोठा सण आहे आणि आम्ही कालपासून आणि पहिल्या 15 दिवसापासूनच आम्ही आपले घर साफसफाई करतो आणि साजरा करतो. जसं क्रिसमस ट्री करतो, क्रीप करतो आणि डेकोरेशन करतो घरात आतमध्ये. आणि मी माझी डॉटरला सांगते ती क्रिसमस कॅरलिंगला जाते 7 दिवसापूर्वी, तर ती बोलणार आहेत. सर, तुम्ही तुमच्या फॅमिलीची ओळख देखील करून या. हा, कोण कोण sure. आहे? तुम्ही सर्वजण एकत्र येऊन हा सण सेलिब्रेट करत आहात. ओळख करून. माझं नाव मर्विन फर्नांडिस, माझी मिसेस हॅनिका फर्नांडिस, माझे 2 मुलं जोयान आणि झेन फर्नांडिस, माझे सासू सासरे हेलेन रोझारिओ आणि सॅम्युअल रोझारिओ, माझा मित्र मायकल गोम्स, माझी बहीण मरिया फर्नांडिस आणि माझी सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ. हे दुबईवरून आले आहेत खास नाताळ साजरा करायला. वेन आणि सोनिका आणि त्यांचे 2 मुलं आहेत. थँक्यू. तुझं नाव काय आणि कोणतं सॉन्ग बोलणार आहे? नाताळ सणाला सुरुवात झालेली आहे, त्यानिमित्त कोणतं सॉन्ग बोलणार आहे? माझं नाव जोआन फर्नांडिस आहे आणि मी गाणार आहे डेक द हॉल्स. Deck the halls with boughs of holly, fa la 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 la. 'Tis the season to be jolly, fa la 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 la. Don we now our gay apparel, fa la 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 la. Troll the ancient Yuletide carol, fa la 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 la. तुमचं नाव काय? आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक सणादरम्यान एक वैशिष्ट्य असं खाद्यपदार्थ असतं. तर नाताळ सणादरम्यान तुम्ही देखील काहीतरी खाद्यपदार्थ घरी बनवलेला असेल. काय त्याचं वैशिष्ट्य आहे नेमकं ते सांगा पहिले. नाताळचा सण जो आहे तो वैशिष्ट्य म्हणून म्हणजे जीसस क्राइस्ट जे येशू मसीह आहेत त्यांचा जन्म आहे आणि हे आम्ही खूप जल्लोषाने हे साजरा करतो. तर जेव्हा आपण सांगतो की बर्थडे असला म्हणजेच की स्वीट्स तर असायलाच पाहिजे, तर ट्रेडिशनल क्रिसमस केक जो आहे, जो फ्रूट केक, क्रिसमस प्लम केक जो आहे तो खूप वैशिष्ट्य असतो ख्रिश्चन धर्मामध्ये. वाईन वगैरे त्याच्या बरोबरच जाते. मग आमच्याकडे स्वीट्स आणि ट्रेडिशनल जेव्हा आम्ही लंच करतो, फॅमिलीला एकत्र करतो, तेव्हा स्टफ चिकन म्हणून जे आहे ते खूपच चांगलं डिश आहे. आणि सो दॅट इज अबाउट द लंच. आणि भरपूर काय काय डिशेस असतात, तर हे आहे ते स्टफ चिकन आहे. ह्याच्यामध्ये आम्ही चिकन किमा वगैरे, सॉसेजेस वगैरे स्टफ करतो चिकनमध्ये आणि हे बेक करून आणि इट इज लाईक अ सेलिब्रेशन. सो वी कट इट अँड ट्रेडिशनली सर्व इट टू ऑल द पीपल फॉर लंच. ओके. आणि तुमच्या हातात तर विविध प्रकारचे स्वीट्स आहेत, तर काय त्याचं वैशिष्ट्य आहे? तुम्ही सर्व घरी बनवलं आहे का? हो हो, आम्ही दरवर्षी घरीच बनवतो. आम्ही 8 दिवसापासून तयारी करतो त्या सर्व गोष्टींची आणि सगळी तयारी झाली का मग एक एक स्टार्ट करतो. तर पहिला प्रथम केक बनवला जातो. तो 2-4 प्रकारचा बनवला जातो केक. नंतर हे मॅझपॅन आहे, ह्याला पण फार मेहनत लागते, ते घाटायचं वगैरे खूप असते ते. आणि पेराद आहे, पेरू पासून बनवलेली स्वीट आहे. आणि ही करंजी, ही सर्वांच्या ओळखीचीच असेल बहुतेक. नाही, ही लागतेच, क्रिसमसला ही लागतेच. आणि हे डोनट आहेत.
हे पण स्वीटच आहेत, मैदा आणि साखरेपासून बनवलेले आहेत. हे डेट्स आहे, ह्याच्यामध्ये आतमध्ये खजूर आहे, वरून मैद्याचं आवरण आहे त्याला, आणि स्वीटच आहे हे पण. स्नोबॉल आहेत, ते पण स्वीट आहेत. सगळं स्वीटच आहे, हे कॅरमलाइज आहेत. हे सर्व बनवण्यासाठी किती काळ साधारण लागतो? 8 दिवस लागतात. अगोदरपासूनच तयारी सुरू करतात म्हणजे सर्व रेडी करून ठेवायचं, मग फटाफट एक सकाळी बनवायचं, एक दुपारी बनवायचं, असं जेव्हा टाइम मिळेल तेव्हा करायचं. जसं की आपण पाहिलं दिवाळी निमित्त जो फराळ बनवला जातो तो आधीपासूनच सुरुवात केली जाते, तसंच नाताळमध्ये देखील तसंच आहे का? हो, तसंच आहे. पहिल्यापासूनच सुरुवात करून ठेवायची ती, म्हणजे क्रिसमसला रात्री चर्चला जायला वगैरे लागतं ना, मग ते बरं पडतं. नाताळ सणाला सुरुवात झालेली आहे, सर्व फॅमिली पूर्ण एकत्र आलेले आहात, काय सांगाल? हा योगायोग आहे की माझी मुलगी जी दुबईला असते ती सुद्धा आता आज हजर आहे इकडे मुलांसोबत. तिला यायची इच्छा होती बरीच वर्षापासून, पण जमतच नव्हतं. उलट मी तिथे जाऊन राहायचं, आणखीन त्यांची प्रॉब्लेम काय असेल ते सॉल्व्ह करायचं तिकडे. पण आता ते शक्य नाही, तर मला आता मिसेस बरोबर राहण्याची एक संधी मिळावी, म्हणजे ती मी पार पडू शकेन आणि मी पण आनंदी राहीन आणि मिसेस पण आनंदी राहील. मध्यरात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे आणि कसं मध्यरात्रीपासून कशा प्रकारे साजरा केला गेलाय? काय आहे माहिती, आम्ही जे देवाचं डेकोरेशन करतो ते कसं तुमचं कसं गणपतीचं करतात तसं ते आम्हाला एक हप्ताभर सर्व डेकोरेशन करायला लागते. मग सर्वजण एकत्र येतात गल्लीमध्ये, सर्व गल्लीचे असते, सर्वजण मिळून ते बनवतात. ते देवाचं घर एकेकानं काम सोपवलं, मग तसं ते बनवत राहतात. पण त्याच्या मनाने हे मी एक करतो, तो दुसरा बोलून मी ते करतो, म्हणजे असं सर्व मिळून जुळून आम्ही ते बनवतो आणि असं छान डेकोरेशन करतो. मग आम्हाला सर्व ते गल्लीत जण आनंद वाटतो का चल सर्व एकत्र येतात आणि सण साजरा करतात. म्हणजे आम्ही मिळून जुळून सर्वजण गल्लीतले येतात आणि सण साजरा करतो क्रिसमस हे. बस. आणि खाली कॅथलिक्स नव्हे, म्हणजे सर्व मिळून जुळून मिळून आपले मित्र जे नॉन कॅथलिक्स आहेत ते पण येतात आणि आमच्या बरोबर सोबत काम करतात. ते आम्हाला बरोबर. थेट तुम्ही दुबईवरून आलेले आहात, काय सांगाल? मुंबईत आलेले आहात स्पेशली नाताळ सण साजरा करण्यासाठी, कसं वाटतंय, काय सांगाल? खूपच आनंद होतो. खूप मम्मी, डॅडी, बहीण, भाऊ सगळेच आहेत इकडे, तर खूप आनंदी आहेत. माझा छोटा मुलगा पण आहे आतमध्ये, माझे मिस्टर आहेत. तर आमच्यातर्फे तुम्हाला मेरी क्रिसमस हे तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. सर, आपण जर इथे पाहिलं तर येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला होता तेव्हाचा संपूर्ण देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे. कशा प्रकारे सादर करण्यात आलं, काय नेमकं महत्व आहे या देखाव्यासाठी, कसं सांगाल? जर मित्रांनी सांगितलं गणपती, आम्ही कसे गणपतीचे डेकोरेशन करतात, हर एक घरात आम्ही गणपतीचे डेकोरेशन करतात. म्हणजे आम्ही हर एक क्रिसमससाठी आम्ही ते जे जीसस आले जन्माला ते आम्ही डेमॉन्स्ट्रेट करतो. ते गोट्यामध्ये जन्मलेले आहेत, ते सगळे अॅनिमल्स असतात, शेपर्ड्स असतात, त्याची आई असतात, त्याचा बाबा असतो, ते त्याला आम्ही सजवून एक सीन क्रिएट करतो, क्रिसमस सीन. ते काल रात्री आम्ही चर्चला गेलेलो, चर्च आल्यानंतर आम्ही ते बेबी जिजसला तिकडे ठेवतात ओके आतमध्ये, आणि 7-8 दिवसासाठी आम्ही कंटिन्यूस हे डिस्प्लेला ठेवतात. आणि आमचे क्रिसमस ट्री आहे, हे इम्पॉर्टंट आहे सर्व घरात. ते पोरं खूप क्रिसमस ट्री मध्ये हे ड्रेसिंग करतात, हे बॉल्स टाकतात, हे सर्व पोरं माझे बारकी पोरच करतात. तू बोल ना. सर, हे जे आहे ते सर्वांच्याच घरी असतं का, असा देखावा सर्वांच्या घरी साकारला जातो? प्रत्येक जण म्हणजे असं काय, म्हणजे ज्याच्या घरी असते ते हे करतात. म्हणजे मुस्लिम म्हणजे काय, ज्याची इच्छा असते मग चला त्या मनाने ते ठेवतात. म्हणजे ते ठेवलं ना, ते रेग्युलर ते तुमचं कसं गणपती हे करतात तसं ते आमचं रेग्युलर ठेवायला लागते दरवर्षी. म्हणजे असं नाही का ठेवलं म्हणून असं हे नाही, त्याची पण चांगली हे करायला लागते. प्रार्थना बीतना होते, जशी तुमची कशी आरती होते तशी आमची प्रार्थना होते. संध्याकाळची 8ला 8:15ला प्रार्थना चालू होते. सर्वांच्या इथे ती प्रार्थना करून मग ते सर्व स्वीट बीट म्हणजे वेफर केक हे सर्व करतात सर्वांना, असं हे. हे साधारण पूर्ण देखावा साकारण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो तुम्हाला हे साकारण्यासाठी? खूप लागतं, पण आम्ही आता काम करतो ना, तर सॅटर्डे संडे मिळतात, तर आम्ही 1 महिना अगोदरपासून सॅटर्डे संडे प्लॅन करतात की आम्ही या टायमाला काय करणार, काय सीन दाखवणार, इकडे
डोंगर टाकायचा आहे की खत टाकायचं आहे की सँड टाकायचं आहे की आम्ही केव्हा केव्हा याच्या घरी गेला तर याचा क्लिप बघितला तर तो स्वतः घास उगवतो म्हणजे ओके. मेथीचं मेथी, नाचणी, गव हे असं आम्ही लावतो. मग ते कसं गावासारखं शेतीसारखं वाटतं शेतीसारखं. असं तसं ते सजवतो आम्ही. तर ते आमच्यावरती आहे काय मेन तर हे आहे की आतमध्ये गोट्या असतो गोट्यात आई बाबा आणि येशू ते मेन आहे. आणि आपल्या 5-6 दिवसानंतर आम्ही 3 किंग्सला आणतात ते त्यांना माहिती पडतं एक स्टार त्यांना सांगतो की कोणतरी जन्मलाय जो आम्हाला देशाला म्हणजे वर्ल्डला सेव्ह करण्याला आलाय. तर त्याला ती 3 किंग्स गिफ्ट घेऊन स्टारला पाहून ते इकडे पोचतात आणि ते 7 दिवसानंतर पोचतात. मग आम्ही नेक्स्ट संडेला आम्ही 3 किंग्स इकडे टाकतात. ते 3 किंग्स फीस्ट आहे म्हणून ती आम्ही तिकडे 3 राजांना टाकतात इकडे. ते आता सगळ्या बॉक्समध्ये आहे 3 किंग्स फिशला तो बाहेर निघणार असं. तर खूप छान आणि माझ्या पोराला पण इंटरेस्ट वाटते की हा हे करावं आणि ना त्यांचा पण नॉलेज वाटतो. तेच आम्ही पण आमच्या बाबाला बघूनच हे चालू केलंय. आता आम्ही आपल्या पोराला शिकवतो. फर्नांडिस फॅमिलीशी आपण चर्चा केलेली आहे. नाताळ सण हा खरं तर आनंदाचा सण आहे, उत्साहाचा सण आहे आणि त्याच प्रकारे हा साजरा केला जातो. त्यांनी येशू ख्रिस्ताचा जन्माचा देखावा देखील इथे सादर केलेला आहे. त्यासाठी बराच कालावधी जो आहे तो हा देखावा साकारण्यासाठी लागत असतो. परंतु दरवर्षी ही जी मंडळी आहेत ती मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये हा सण जो आहे तो साजरा करतात. आपण त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर आपल्याला कळलं की लंडनहून देखील त्यांचे इतर जे कुटुंबीय आले ते देखील आलेले आहेत आणि संपूर्ण कुटुंब एकत्र जमून जे आहे ते हा नाताळ सण साजरा करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.